मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनू आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुराठे विप्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. कालचा विषय आपला जो सुरू होता तो नाथ भागवतातल्या दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवात आपण करतो. म्हणजे काल आपण दुसरा अध्याय सुरू केला आणि हा दुसरा अध्याय नेमका काय आहे तर या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला नेमकं भागवत धर्म काय आहे, भागवत धर्माची व्याख्या काय आहे, भागवत धर्माची प्रस्तावना, भागवत धर्म कसा आचरावा, भागवत धर्माचा अभ्यास कसा करावा, श्रवणाचा अधिकारी कोण आहे, भक्ती म्हणजे काय, भक्ती कशी करावी, भक्ती का करावी, ज्ञानी पुरुषांची भक्ती कशी असते आणि ही ज्ञानी पुरुषांची भक्ती अभ्यासत असताना नाथ महाराजांना हे अपेक्षित आहे की तुम्हीही त्या मार्गावर भक्तीच्या चालायचं आहे, तुम्हाला त्याच प्रकारची भक्ती करायची आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून आपण नाथ भागवतातला हा आज दुसरा अध्याय सुरू करतो. कालचा विषय असा होता, कालच्या विषयाचा शेवट आपण इथे केला होता की तुम्हा आम्हाला आत्मज्ञान मिळवायचं. आता हा खूप जड शब्द आहे का? नाही. आपण गेली 25 दिवस ऐकतो. आपल्यासाठी श्रवणाने माणूस कसा छानपैकी अधिकारी होत जातो पहा. आत्मज्ञान म्हणजे खरं किंवा शाश्वत समाधान, खरं किंवा शाश्वत समाधान. आता हे खरं आणि शाश्वत समाधान म्हणजे आत्मज्ञान मिळवण्यासाठी काय केलं म्हणजे मिळेल किंवा त्याचा मार्ग कोणता, त्याचं सर्वोच्च साधन काय, तर आत्मज्ञानाचं सर्वोच्च साधन हे भक्ती, असं भागवत एकादश स्कंद विशेषतः आणि एकादश स्कंदात सुद्धा भगवान सांगतात. भगवंत आपल्या प्रिय सख्याला सांगतात आणि ते ज्ञान पुढे शुकमुनींपासून परीक्षिती आणि परीक्षितीकडून आपल्याला पाहायला मिळते अधिक महिन्यामध्ये. साधारणपणे आपण समाजामध्ये वावरताना किंवा आपल्या सत्संग मंडळात सुद्धा वावरत असताना सत्संगाच्या गोष्टी आपल्या सहजतेने आपण खूपदा करत असतो आणि तेव्हा असा विचार आपल्या समोर मांडला जातो किंवा आपल्याला श्रवण करायला मिळतो की ज्ञानाशिवाय काहीच खरं, ज्ञान पाहिजे. प्रश्न, ज्ञानाशिवाय भगवंत मिळणं शक्य नाही. पण भागवताच्याच एका ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये वाचताना माझ्या लक्षात एक गोष्ट अशी आली की त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं की ज्ञान कितीही जरी श्रेष्ठ असलं, पराकोटीचं ज्ञान जरी झालं, तरीही भावभक्ती शिवाय त्याला शोभा नाही.
सद्गुरू प्रल्हाद महाराज असतील, पाहिलेले संत, किंवा आपण सगळ्यांनी पाहिलेले आप्पा आहेत, अत्यंत ज्ञानी महापुरुष. पण आप्पांची सगळी कीर्तन आपण कितीदा ऐकली. जनाबाईंचं आख्यान असेल, दामाजी पंतांचं असेल, चौकोबांचं आख्यान असेल, एवढा मोठा ज्ञानी पुरुष, पण हा एवढा ज्ञानी पुरुष चौकोबांचं आख्यान सांगत असताना गळगळा अश्रुपात, आणि कितीतरी वेळा त्या अश्रुपातामध्ये पुढचे शब्द त्यांच्या मुखातून त्या भक्ताच्या प्रेमाचं वर्णन करताना, किंवा त्या भक्ताचं भगवंतावर असलेलं प्रेम, चोखोबांची कीर्तन, जनाबाईंच्या आख्यानाच्या कीर्तनात आपण आप्पांचं ऐकलंय. 3-3, 4-4, 7-7 मिनिटांपर्यंत आप्पांची ती भावसमाधी अश्रुपाताने अखंडपणे सुरू असायची. ज्ञानी आणि भक्त म्हणून ज्ञान कितीही पराकोटीचं असू द्या, भावभक्तीशिवाय ते शोभून दिसत नाही. आणि दुसरं म्हणतो की ज्ञानाने पूर्णता येते, पण भक्तीने परिपूर्णता. भक्तीशिवाय परिपूर्णता. खूप ज्ञान आहे, पण अंतःकरण जर कोरडं असेल, भगवंताच्या प्रेमाने, भगवंताच्या आसेने जर ते ओथंबलेलं नसेल, तर ते नुसतं कोरडं ज्ञान होईल. ती पोपटपंची झाल्यासारखी होईल. म्हणून भागवताचा मूळ जर काही उद्देश असेल, तर ती सामान्य माणसांपर्यंत भगवंताची भक्ती पोहोचवते. श्रीमद भागवताच्या पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये, थोडासा तिसऱ्या अध्यायामध्ये तो पण विषय आलेला आहे. तर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या अध्यायामध्ये फार मोठी कथा आहे, ती तेवढी सांगते, फक्त त्यातला सार तुम्हाला सांगते. तर त्याच्यामध्ये श्रीमद भागवताच्या त्या पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायामध्ये महर्षी नारद द्वापार युगाच्या संपल्यानंतर कलियुगाला प्रारंभ होत होता, आणि त्या दरम्यान महर्षी नारद महाराज फिरत 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 असे यमुनेच्या काठावर येतात. आणि यमुनेच्या काठावर त्यांना एक स्त्री आणि तिची 2 मुलं अतिशय दुःखी अवस्थेत, दुःखी, कष्टी, भ्यालेली, थकलेली, आजारी असलेली त्यांना दिसली. आणि त्यातलं वैशिष्ट्य नारद महाराज सांगतात की त्यातली ती आई आणि तिची 2 मुलं, पण तिची 2 मुलं तिच्यापेक्षा वृद्ध दिसत. जेव्हा ते तिच्या जवळ पाहतात, तिची चौकशी करतात. फार सुंदर कथा आहे, तुम्ही अवश्य वाचा. श्रीमद भागवत संस्कृतात जरी असलं तरी आपल्या गीता प्रेसनी त्याची मराठी आवृत्ती काढून दिलेली, खूप मोठी आहे, पण खूप सुंदर आहे. अवश्य तुम्ही वाचा. आणि ग्रंथाची किंमतही तशी खूप कमी आहे. शक्य नसेल तर माझ्याकडून घेऊन जा, जेव्हा केव्हा तुम्हाला वेळ मिळेल. फार सुंदर. तर त्याच्यामध्ये नारद महाराजांनी इतकं सुंदर वर्णन केलं की मी जेव्हा तिच्या जवळ गेलो, पाहिलं तिला, तर ती थकलेली होती, खूप चिंताग्रस्त झालेली होती. आणि तिला दुःख होतं की माझी 2ही मुलं माझ्यापेक्षा वृद्ध झाली, माझ्यापेक्षा थकलेली, आणि ती इतकी ग्लानीने पडलेली की किती वेळचे मी त्यांना आवाज देते, उठवते, पण ते उठायला तयार नाही. त्यांना एवढी ग्लानी आलेली की त्यांचे डोळे सुद्धा उघडत नाहीये, मी सारखी आवाज देते. तेव्हा नारद महाराज तिच्या जवळ जातात, तिला पाहतात, आणि त्रिकालज्ञ असलेले नारद महाराज तिने काही विचारायच्या आधीच तिला सांगतात की तू कोण आहेस, तुझी अवस्था काय आहे. तेव्हा तिला नारद महाराज म्हणतात की तुझं नाव भक्ती आहे, आणि तुझी ही 2 मुलं जी आहेत, हे ज्ञान आणि वैराग्य आहे, आणि हे थकून गेलेले आहे. कलियुगाच्या प्रारंभी भक्तीची अवस्था ही झालेली आहे. आणि मग त्या भक्तीला फुलवण्यासाठी, तिला पुष्ट करण्यासाठी, धष्टपुष्ट करण्यासाठी नारद महाराज तिला भगवंताच्या लीलांचं कथन सांगतात, भगवंताचं महात्म्य सांगतात. तू कोण होतीस, तुझं पूर्वीचं वैभव काय होतं, आणि आता तुला पुन्हा कलियुगामध्ये फुलायचं आहे. सार असा आहे की कलियुगामध्ये पुन्हा भक्तीचा गजर होण्यासाठी तिला खूप छान मार्गदर्शन महर्षी नारद करतात. आणि मग सांगतात की या कलियुगामध्ये या ज्ञानाला आणि या वैराग्याला खूप उठवतात. ते इतका आवाज देतात, अरे वैराग्या उठ, अरे ज्ञाना उठ, अरे ज्ञाना उठ, पण त्यांचे डोळे उघडतच नाही.
सज्जन हो, हीच अवस्था कलियुगामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची आहे. कलियुगाचं वर्णन नारद महाराजांनी त्याच्यात केलेलं आहे. अगदी भयावह तर आहेच, पण आपण ते पाहतोय आता. 5,000 वर्षच झाले या गोष्टीला. 5,000 वर्ष कलियुगाला प्रारंभ होऊन झालं. 4,32,000 एवढे कलियुगाचं आयुष्य, म्हणजे पुढे अजून काही पंचांगामध्ये सांगितलंय 4,32,527 का काय वर्षांचं कलियुग आहे. त्यातले फक्त 5,000 झाले. आणि आपला परवाचा विषय जो झाला की व्यास म्हणाले होते की 7 वर्षाची लेकरू, 7 वर्षाची मुलगी आई होईल. तर मी तुम्हाला दुर्दैवाने मला ते आपण सगळ्यांनी ती बातमी पाहिली की 14 वर्षाची मुलगी परवा गर्भवती होती. काळ 5,000 वर्षात कलियुग जर इतकं भयावह आपल्याला चित्र दाखवत असेल, तर याही काळात धर्म टिकवण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचंय. आणि त्याचा एक भाग हा चैतन्य उपासनेच्या माध्यमातून श्री महाराज आपल्या सगळ्यांकडनं या 20व्या चातुर्मासामध्ये करून घेत आहेत. आपले सगळा परिवार, आपली सगळ्यांची मुलं आपण त्याच्यात आहोत, म्हणून बऱ्याच कलियुगापासून आपण दूर आहे. आज नांदेड आपण राहतो तर जगापेक्षा, पुण्या मुंबईपेक्षा 10-20 वर्ष तरी मागे आहेत असं वाटतं. नेटमुळे तसं होत नाही, पण निदान तेवढा तरी विचार करणारी मुलं मुली आपल्याकडे दिसतात. हे खरं आपल्या मराठवाड्यातलं, आपल्या नांदेडामध्ये जे काही धार्मिक आचरण आजही आहे, जी काही नीतिमत्ता टिकवून ठेवलेली आहे, त्याचं कारण पुन्हा भक्तीमध्ये दिसतं. म्हणून आत्मज्ञान म्हणजे काय? तर खरं समाधान, म्हणजे शाश्वत समाधान, जे कशावरही अवलंबून नाही. त्याच गोष्टी मी हॅमर करतो. शिक्षक असल्यामुळे ते सांगण्याची एक सवय आहे की एक गोष्ट ती परफेक्टली सगळ्यांच्या मनामध्ये बसावी. म्हणून माझ्यात तो दोष आहे, तेवढा तुम्ही सहन करा. पण आपल्याला त्या मार्गाने जायचंय. आपल्या आयुष्याचं ध्येय ते आहे. मनुष्य जन्माचं ध्येय हे ईश्वर प्राप्ती म्हणजे आत्मज्ञान. आणि आत्मज्ञान म्हणजे काय? तर कोणत्याही परिस्थितीत आपण समाधानातच राहणार अशी अवस्था मनुष्य प्राप्त करून घेऊ शकतो. नाथ महाराजांनी आपल्याला सांगितलंय, गृहस्थाश्रम न सांडिता, कर्मरेखा न ओलांडिता, निज व्यापारी वर्तता, आत्मबोधू न मैळे श्रीराम. त्याच मार्गाने काही तर साधन आपल्याला 4 ओळीपैकी 2 ओळी पहिल्या जरी साधल्या तरी खूप छान होईल. या सगळ्या याच्यामध्ये आपण काल विषय जो पाहिला की आत्मज्ञान हे आपलं साध्य आहे आणि त्याचं साधन काय? तर भक्ती आहे. मग या दोघांचं मिळून जे अध्यात्मशास्त्र तयार होतं, कशाचं? साधन आणि साध्य काय आहे? आत्मज्ञान आणि भक्ती. म्हणजे या दोघांचं जे मिळून अध्यात्मशास्त्र तयार होतं, त्या अध्यात्मशास्त्राला भागवत धर्म असं म्हणतात. आणि त्या भागवत धर्माचं आपल्याला सगळ्यांना आचरण करायचं. दुसरं, नाथ महाराज आपल्याला काय सांगतात? नाथ महाराज असं सांगतात की प्रपंचामध्ये कुठेही बिघाड करू नका. आणि प्रपंचामध्ये कुठेही बिघाड न करता परमार्थ साधायलाच हवा असा नाथ महाराजांचा कटाक्ष आहे. इथपर्यंत कार आपण आलो होतो. आणि नाथ महाराजांनी ते आपल्याला आचरून दाखवलंय. कुठेही कर्माची रेखा त्यांनी ओलांडली नाही. म्हणजे काय? तर स्वतःचं कर्तव्य आचरण ते करतच होते, ज्ञानी पुरुष होते. आणि हे कर्तव्य आचरण गृहस्थाश्रमामध्ये न सोडता सगळ्या प्रकारचे, त्यांना लग्न कार्य होते, त्यांना संकट होते, त्यांचा अपमान झाला, त्यांना मुलींना जन्म द्यावा लागला, त्यांना मुलींची लग्न करावी लागली. सगळं मला सांगा, तर नाथ महाराजांसारखा ज्ञानी पुरुष असेल तर त्यांनी काय पत्रिका पाहिली नसेल का? आणि एवढी सुंदर पत्रिका पाहून चांगल्या विद्वान ब्राह्मणाला मुलगी दिली आणि संसार काही दिवसाचा गोदाताईचा होतो आणि जावई बुवा नायकिनीची पायरी चढतात, नायकिनीच्या नादी लागतात. प्रतिष्ठान नगरीमधला एवढा महात्मा, कर्म लेखानं ओलांडिता, मला हे सांगायचं. एवढा मोठा प्रतिष्ठित पुरुष, सगळं पैठण नाही, पूर्ण मराठवाडा, महाराष्ट्रातले सगळे लोक ज्यांच्या पायावर डोकं ठेवायचे, त्यांना आपल्या जावया करता त्या नायकिनीच्या पायऱ्या चढून तिला समजून सांगावं लागलं. पण कर्म लेखानं ओलांडिता, निज व्यापारी वर्तता. छानपणे आपला आपला प्रपंच आलाय ना, आता आपल्या वाट्याला आलाय ना, चिडचिड नाही करायची. महाराजांचं फार सुंदर वाक्य आपल्याला उपासनेच्या प्रवचनामध्ये ऐकायला मिळतं. महाराज म्हणाले, कोणताही प्रसंग येऊ द्या, कॉमा, दुसरं वाक्य आहे, धीर सोडू नका, भगवंताच्या नामाला सोडू नका. तिसरं वाक्य, चौथं वाक्य कुठेतरी आपल्याला वाचायला मिळतं. महाराज म्हणतात, तुम्ही कसेही असा, कंसात आपल्या आपण सगळ्यांना ठेवावं, तुम्ही कसेही असा
पण भगवंताच्या नामाला सोडू नका. ते नामच तुम्हाला उद्धवेल. एका सत्पुरुषाचं वाक्य आहे की तुम्हाला शांती पाहिजे ना, मी म्हटलं सारजामाचं ते वाक्य आहे. आत्ता तुम्हाला शांती पाहिजे का? सगळे कामधंदे सोडा, माळ घेऊन शांत बसा. मनापासनं तुम्ही घेतलेलं नाम ऐका. तुम्हाला शांतीचा अनुभव मिळेल. आणि दुसरं म्हणाले, तुम्हाला प्रपंचात काम करायचं, तुम्हाला जपाला वेळ नाही ना, तुम्ही अनुग्रह घेतलाय ना, तुम्हाला जमेल तसं तुम्ही नाम घेताय ना, मग ही शांती मी तुम्हाला अंतकाळी देणारच आहे. असं शारदा माता सांगतात. सकल संतांचं तत्वज्ञान एकच आहे. संत महापुरुष फक्त देहाने वेगळे. गुरुतत्व आणि गुरु सत्ता जी आहे सज्जनो, ती सारखीच आहे. कर्मरेखा न ओलांडिता. पुढे नाथ महाराज सांगतात, ज्ञानी पुरुषाची लक्षणं आपल्याला ती सांगतात. दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानी पुरुषांची लक्षणं सांगत असताना नाथ महाराज म्हणतात की जो खरा ज्ञानी पुरुष म्हणत असताना ब्रह्मज्ञानी हा शब्द तर त्यांना अपेक्षित आहेच, पण ब्रह्मज्ञान सुद्धा एकदम प्राप्त होत नाही. मग अशा वेळेला समजून उमजून एकेका पायऱ्यावरून आपण ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचतो. पण जेव्हा खरं ज्ञान तुम्हाला होतं आणि ब्रह्मज्ञानाच्या मार्गावर तुम्ही गेलेला आहात, विशेषतः तुम्हाला ब्रह्मज्ञान जर प्राप्त झालेलं असेल, तर असे ज्ञानी पुरुष कसे असतात, त्यांची लक्षणं काय, याच्यामध्ये नाथ महाराज पहिले म्हणाले की ते देहात राहून विदेही असतात. जी भगवंताची परमात्म स्वरूपाची भगवान गोपालकृष्णाची अवस्था होती, तीच अवस्था सकल संतांच्या जीवन चरित्रात तुम्हाला पाहायला मिळेल. देहात असून विदेहीपणा किती असू शकतो, किती प्रकारे असू शकतो. तुकोबारायांना होळीच्या दिवशी म्हटलं की गाढवावर बसवलं, उलटं बसवलं, चपलांची माळ त्यांच्या गळ्यात घातली, पण त्यांच्या ब्रह्मज्ञानी अवस्थेला, त्यांच्या समाधानाच्या अवस्थेमध्ये काहीच फरक पडला नाही. ते केलेलं कृत्य निश्चित वाईट होतं, निंदनीय होतं, पण तो प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला. तो प्रसंग तेवढा नाही, त्याच्यापेक्षा 2 आपण आपल्या नित्याच्या कितीतरी छोटा. त्यांनी मला नमस्कारच केला नाही माझ्या समोरून गेले तर मी तर त्यांच्यासाठी किती केलंय. एवढ्या एका गोष्टीमुळे आपण रात्रभर झोपत नाही. अपमान आपल्याला कसं सहन होत नाही. विदेही पण संतांचं कसं असतं तुमचं माणूस. सद्गुरू रामानंद महाराज अगदी तरुण होते, म्हणजे साधारण 25-26 वर्षांचं रामानंद महाराजांचं वय. एकूणच 44 वर्षाचं आयुष्य मिळालं. 45व्या वर्षी देह ठेवला. रामानंद महाराज नर्मदेच्या अलीकडच्या भागात, काठावरच्या भागात काही दिवस साधनेसाठी म्हणून गेले. जालन्याच्या राम मंदिराचं काम करायचं होतं, त्याला परवानगी मिळत नव्हती. थोडासा मध्ये वेळ मिळाला म्हणून साधनेला कुठेतरी जावं म्हणून नर्मदेच्या काठावरच्या काही परिसरात रामानंद महाराज अरण्यामध्ये राहत होते. अरण्यामध्ये म्हणजे दूर दूरपर्यंत माणूस, एक 5-7-10 किलोमीटर गेल्याशिवाय माणूसच दिसणार नाही, अशा अरण्यामध्ये रामानंद महाराज साधनेसाठी गेले. चरित्रामध्ये याचा उल्लेख नाहीये. आणि तिथे त्यांना एक संन्यासी भेटला. आणि तो भेटल्यानंतर एक तर मुळातच रामानंद महाराजांचं बोलणं कमी, ते त्यांच्या साधनेमध्ये कायम मग्न असायचे. पण तो संन्यासी आला आणि यांच्याजवळ येऊन उभा राहायला, बोलायला लागला. महाराज हो नाही, हो नाही. त्या संन्याशाच्या मनात असं होतं की या माणसाबरोबर आपण राहिलो तर आपली मुंबईची काही व्यवस्था होती. मग याच्याबरोबर राहू, कारण बराच दूरपर्यंत कुठे जेवणाची व्यवस्था नव्हती, झोपडी नाही, काही नाही. आणि काळ मी तुम्हाला सांगितलं की 1900 साधारण तो काळ असेल 22-25 साल, 22-23 सालचा. म्हणाला तुमच्याबरोबर मी साधनेला बसू का? रामानंद महाराज म्हणाले हो चांगलं आहे, बसा. रामानंद महाराज सकाळी उठले, त्यांचे मानस पूजा हे ते 2-3 तास झाले. पुन्हा गेले, स्नान करून आले, पाणी पिऊन आले, नर्मदेचं पाणी प्याले आणि बसले. जे नामस्मरण बसले हे आपलं 2 तास झाले, डोळे उघडून पाहायला इकडे तिकडे, हे कधी जातील, आपल्याला भिक्षेला जातील, आपल्याला कुठे घेऊन जातील, काही ते फळं आणतील काही. पूर्ण एक दिवस गेला, रात्र गेली, दुसरा दिवस उगवला, तो दिवस गेला, रात्र गेली. तिसऱ्या दिवशी तो गडबडा लोळायला लागला संन्यासी. ते म्हणे आता तरी भिक्षेला कुठे चालता की नाही म्हणे, काय मरून जाईल म्हणे. म्हणून त्याला घेऊन रामानंद महाराज 10-20 पावलं गेले.
मैयाची कृपा बघ, केव्हा त्यांचं अस्तित्व. एक झोपडी दिसली, तिथं एक बाई होती, तिने यांना बोलवलं, माझ्या घरी जेवायला येतं का म्हणाली. म्हणजे यांना पहिले गुरुजींना खाऊ घाला म्हणाले. त्यांचं जेवण महाराज म्हणाले, एवढंच मला. देहात असून विदेही अवस्था काय असू शकते, ज्ञानी पुरुष काय असू शकतो. नाथ महाराज म्हणाले, जो ज्ञानी पुरुष असतो त्याचं पहिलं लक्षण की देहास असून विदेहपणा. कशाला मी तुम्हाला म्हटलं ना की बाबा सद्गुरू प्रल्हाद महाराज या दोघांची अवस्थाच, प्रल्हाद महाराजांना पाणी नेऊन दिल्याशिवाय किंवा बाबांना पाणी नेऊन दिले, अगं मला पाणी द्या असं सुद्धा बाबाकडे म्हणले, महाराज तर म्हणतच नव्हते. जिजीमाईंनी चहा घेतलेलं सुद्धा महाराजांना आवडत नव्हतं. आता ही गोष्ट सांगाव की नाही सांगा विचारित महाराज म्हणाले, कमी घ्यावाची. दुपारी खाण्याची सवय जिजीमाईला होती. जेवण झालं, महाराजांना जर तांबूल नेऊन दिला प्रसादाचा जेवण झाल्यानंतर, तर महाराज असा 2 बोटांनी तांबूल घ्यायचे, असा या जिभेवर ठेवायचे आणि वरच्या दातांना असा लावायचे, थोडासा रस घ्यायचे, पुन्हा काढून पहिल्यांदा तर टाकूनच जायचे. पण सेवेकरी हातातच म्हणजे फार हे असतात, तयारच असे. आंबा विदेहपणा, मग काय काय परिस्थिती. इतके सुंदर आंबे साखरखेरड्यामध्ये गावरान आंबे यायचे. सेवेकरांना वाटायचं आता हे महाराजांना दाखवायचे, वाचून वगैरे जे सेवेकरी होते त्यांनी सांगितलेली गोष्ट. अतिशय सुंदर मोठा भगव्या रंगाचा इतका सुंदर आंबा म्हणाले, मी काढायचो, त्यातलं तेल काढायचं, थोडं काढून रामानंद महाराजांनी, महाराज हे 5-6 आंबे असे. महाराज त्यातला एक आंबा घ्यायचे, असा असा तोंडाला फक्त लावून थोडासा ओढल्यासारखं करायचे, दाबायचे तर नाहीच, पण ओढून थोडासा रस घ्यायचा, झालं बरं घ्या. मला सांगा, आंबा न आवडणारी व्यक्ती असू शकते का? विदेहीपणा किती, मी तुम्हाला सांगतो, किती विदेह स्थितीत, देह असून विदेह स्थितीत सद्गुरू प्रल्हाद महाराज कसे होते. श्री महाराजांच्या सेवेमध्ये नित्य राहणारे, आता त्यांचं वय जवळपास 85 वर्षाचे असलेले श्री विनायकरावजी धानोरकर यांच्याशी गप्पा मारताना, गप्पा म्हणजे विषय फक्त महाराजच असतो. विदेहीपणा काय असतो ते म्हणाले, ग्रंथ वाचून कळणार नाही म्हणले मुकुंदराव, आम्ही ते त्यांच्या कृपेने पाहिलं म्हणाले. म्हणाले, महाराजांनी कधी असं अंगाला खाजवलेलं आम्ही पाहिलं नाही. 14 वर्ष 24 तास महाराजांच्या सेवेमध्ये असलेली व्यक्ती सांगते, महाराजांनी कधी शिंक दिली नाही, ढेकर कधी दिला नाही, खोकला कधी आला नाही, ठसका कधी लागला नाही, कानामध्ये काड्या बोट, नाकाला कधी ह्या हो नाही. झोपले तर असं हा हात असा आणि असे झोपायचे, किंवा डावा हात असा आणि दुसरा जो हात वर असेल तो मांडीवर ठेवायचा, शांतपणे झोपायचं नाही. सरळ जर झोपले तर दोन्ही हात असे छातीवर. का? तर या छातीमध्ये, या माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या सद्गुरूंचे पदकमल आहेत, त्याच्यावर हात ठेवून शांतपणे मारुतीराय जसे झोपलेले असतात तसा हा महात्मा आयुष्यभर झोपला. कधी हातपाय हलवलं नाही. कधी एकटे महाराज जरी असले असे टेकून, तर कधीही तक्क्याला टेकून. आता महाराज म्हटल्यानंतर वयाच्या 86व्या वर्षापर्यंत प्रवास होता. इतक्या ठिकाणी महाराज जात होते. आपण तुझं पाहिलं ते महाराज अशी कधी तक्क्याला टेकून बसलेले पाहिले तुम्ही? तुमच्या सद्गुरूंना, तुमच्या सद्गुरूंना किती मला, म्हणजे विदेहीपणा किंवा त्या देहावर, त्या इंद्रियावर, त्या केवढं प्राबल्य असेल त्यांचं, की केवढा इंद्रिय निग्रह आहे. मला एकटे असले तरी ते कधीतरी माणसाला आळस येईल की असा आपलं, म्हणजे हे सगळं सांगत असताना मी स्वतःला पाहत होतो की आपलं झोपणं कसं आहे किंवा आपलं वागणं कसं आहे, आपण एकांतात कसे बसतो, कसे झोपतो, अत्यंतिक विनोदाचा विषय. आठवलं की असं वाटतं की आपण कसा आळेपणे देतो. कधीच नाही हो, कधीच नाही. शिंक नाही, खोकला नाही, ढेकर नाही, काहीच नाही. कधीही डोळ्याला चिपडं नाही. काय देह, म्हणजे नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर. तर ते पुण्य शरीर काय असतं सज्जन? देही असून विदेहीपणा काय असेल? समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं महिन्याकाठी ठरलेली स्नान असायची. ज्या दिवशी शशमुख करायचे प्रतिपदेला, त्या दिवशी पहिल्यांदा भस्माने स्नान करायचं. सगळ्या अंगाला, शशमुख नाभी निघून गेला की सगळ्या अंगाला भस्म लावून भस्माचं स्नान.
भस्माचं स्नान झाल्यानंतर महाराजांकडे गायी होत्या, त्यांच्याच गोठ्यात राहणाऱ्या होत्या. महाराजच त्यांना चारा किंवा सेवेकरी चारा घालायचे. त्या गोमयानी संपूर्ण स्नान, सगळ्या शरीराला गोमय लावायचं आणि छान स्वच्छ सुंदर पवित्र भावनेने स्नान करायचं. आपल्याला श्रावणीच्या दिवशी ते पंचगव्य घ्या म्हटलं तर 100 पैकी 90 नाही 95 ब्राह्मणाचे तोंड ते पंचगव्य घेतात. काहीच नसतं. एक अर्धी संध्याची पळीभर पंचगव्य घ्यायचं असतं. त्याच्यामध्ये गाईचं दूध, तूप, मध आणि गाईचं गोमय, म्हणजे गोमय अतिशय थोडंच ते घेणं गरजेचं असतं. ते पावित्र्याचं असतं. ते आतल्या सगळ्या सिस्टीमला स्वच्छ करणारं तेवढंच असतं. पंचामृत सुद्धा घेताना आपल्याला पंचामृत खूप आवडतं, पण ग्लासभर कधी पिऊ नये. आपल्या घरीच आहे म्हणून पंचामृत सुद्धा थोडं घ्यायचं. कारण प्रत्येकाची क्वांटिटी ठरली आहे, ड्रगची लिमिट ठरलेली आहे. तसं पंचगव्य सुद्धा थोडं घ्यायचं. पण त्या पंचगव्यामध्ये सुद्धा आपलं घेताना मुखकमलाचं जर चित्र काढलं तर व्हायरल करण्यासारखं. पण महाराज गोमयाचं स्नान इतकं सुंदर करायचं. त्या गोमयाच्या स्नानानंतर महाराज चिकन मातीने स्नान करायचे. मला सांगा कुठल्या वेगवेगळ्या फ्लेवर्सची गरज आहे दर महिन्याला, आणि त्याच्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान करायचं. असं राहिल्यानंतर कुठं कानाच्या मागे, कुठं पायाला, काहीच नाही, कुठे खाजवायचं काम नाही, काही नाही, काही नाही. देहात असून विदेही हे त्यांच्या शास्त्रोक्त आचरणाचा मी तुम्हाला भाग सांगितला बरं का. पण या शास्त्रोक्त आचरणापेक्षाही देहात विदेहीपण कसं होतं हे मला तुम्हाला सांग. दुसरं ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगताना नाथ महाराज सांगतात की जे खरे ज्ञानी पुरुष असतात, संत महात्मे सद्गुरू आपले असतात ना, ज्यांचा अनुग्रह झाला नसेल त्यांच्यासाठी हे फार चांगलं आहे की अशा पद्धतीने दासबोधात सांगितलंच की गुरु कसा करावा, कसा असावा. ज्यांचा अनुग्रह झाला नसेल त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा, त्याप्रमाणे पाहून घ्यावं आणि मग आपल्या गुरूंवर एवढी श्रद्धा ठेवावी आणि एक निष्ठतेप्रमाणे, एक पतिव्रतेप्रमाणे त्यांच्याशी राहा. दुसरं म्हणाले की ज्ञानी पुरुष हा प्रपंचात राहून उत्कृष्ट शांती उपभोग. आता बघा, प्रपंचात राहून तो उत्कृष्ट शांती उपभोगतो असं नाथ महाराज सांगतात. आणि नाथ महाराजांनी नवे नवे सकल संतांनी प्रपंचाचं स्वरूप सांगितलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती की जिथे अपूर्णता आहे, ज्या प्रपंचाचं मूळ स्वरूप हे दुःख रूप आहे असं सांगतात. ते म्हणत की प्रपंचात उत्कृष्ट शांती ते उपभोगतात. नाथ महाराजांचं चरित्रच शांती ब्रह्म नावाने एका लेखिकाने लिहिले. किंबहुना नाथ महाराजांना शांती ब्रह्म म्हणून सकल संतांमध्ये ओळखलं जातं. अशी शांती तुम्हा आम्हाला आपल्या सद्गुरूंमध्ये सुद्धा पाहायला मिळते. प्रपंचामध्ये राहून उत्कृष्टपणे शांती उपभोगणं. एक तर आधी आणि व्याधी, म्हणजे शारीरिक आणि मानसिक. शारीरिक दुःखाला आपण व्याधी म्हणतो, मानसिक दुःखाला आधी म्हणतो. तर ह्या दोन्ही प्रकारातून प्रपंचातून प्रत्येकाला जावं लागतं. समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज असले तरी प्रापंचिक अडचणी काही कमी नव्हत्या. घरामध्ये आई, 2 भावजया, स्वतःची पत्नी आणि एक धाकटी भावजय. सगळ्यांच्या प्रपंचामध्ये जसं भांड्याला भांडं लागतं, पण अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेल्या प्रल्हाद महाराजांना म्हणा, ब्रह्मचैतन्य महाराजांना, ब्रह्मचैतन्य महाराजांचे नातेवाईक, त्यांचे भाऊबंध महाराज देहात असताना त्यांच्याकडे भांडायला यायचे आणि त्यांना म्हणायचे की तुम्हाला लेकरून बाळने तुमची इस्टेट आमच्या नावाने करून द्या. सांगा, ज्यांचा आपण अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणून उल्लेख करतो, आता पाया पडतो आपण त्यांच्या, पण त्या महापुरुषाला प्रपंचामध्ये केवढी दुःख लौकिक अर्थाने मिळाले. महाराज सुद्धा त्यांच्याशी त्याच पद्धतीने भांडायचे की ज्या पद्धतीने ते भांडत असत. पण ते भांडत झाल्यानंतर महाराज त्यांना लगेच म्हणायचे, चला रामाचा वेळ झाला, बसा जेवायला. म्हणजे शांतीचा भंग नव्हता, नाही का. एकदा महाराज चिडले होते, तो प्रसंग आपल्याला माहिती. आणि भाऊसाहेब केतकर तिथे होते. महाराज इतके लाल झाले, इतके भांडले की चेहऱ्यावर त्यांचा एवढा, आणि इतक्या, बाबा बिलसरींच्या प्रवचनामध्ये मी ऐकलेलं आहे, ते म्हणाले महाराज अर्धा तास शिव्या दिल्या तर एकही शिवी रिपीट व्हायची नाही. पण म्हणाले
ते सगळं पाहिलं म्हणून एवढे रागावले ब्रह्मचिंतन महाराज त्या माणसावर. एका काहीतरी झाला उद्योगाने केलं त्यांनी, महाराज रागवले. तर हे म्हणाले, भाऊसाहेब म्हणाले, महाराज आपण शांत व्हा, आपण किती लाल झाला, मी माझ्या चपराशाकडून ते काम करून घेतो ना. असं वळले, असं पाहिलं त्यांच्याकडे. भाऊसाहेब हा राग याच्या वर आहे म्हणाले, खाली नाही. प्रपंचामध्ये उत्कृष्ट शांती उपभोगू कसे शकतात. आणि मला सद्गुरू प्रल्हाद महाराजांच्या जीवनातला तो प्रसंग की साखरखेर्ड्यातल्या लोकांनी सांगितलं, तुम्ही असं करा म्हणले. एक कीर्तनकार आले आणि सद्गुरू प्रल्हाद महाराजांचं साखरखेर्ड्यामध्ये हळूहळू त्यांना त्याची गरज नव्हती त्या प्रसिद्धीची, पण ती लोकप्रियता, ती प्रसिद्धी, लोक त्यांना मानू लागले. गावोगावचे लोक महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले. महाराज अखंड रामकार्यामध्ये होते. हा आपल्या गावातला एक माणूस एवढा मोठा होतो, हेही न सहन होणारी माणसं प्रत्येक संतांच्या नशिबाला असतात. कारण संत त्यांचं प्रारब्ध घेऊन येतात, दाखवतात आपल्याला की मलाही प्रारब्ध. एक कीर्तनकार आले आणि त्या कीर्तनकाराला टवाळखोरांनी जवळ बोलवलं. म्हणले, बाबा तुम्हाला आम्ही 200 रुपये देतो. आता त्या काळात 200 म्हणजे 1950-60चा काळ असेल. फक्त तुम्ही काय करा म्हणाले, ते आतमध्ये जे प्रल्हाद महाराज म्हणून एक आहेत म्हणे, ते काही महाराज वगैरे नाहीत म्हणाले, तर त्यांना काय करा म्हणाले, तुम्ही क्रोध आणून दाखवा म्हणाले, त्यांना रागवायला लावाच म्हणाले. असं काहीतरी कीर्तन करा आणि अशी निंदा करा म्हणाले त्यांची की ते रागावले पाहिजे म्हणाले. कीर्तनकर बुवा पैशाच्या लालचीने हो म्हणाले. मंदिरामध्ये गेले. महाराजांनी त्यांना ठेवून घेतलं, सांगितलं मी कीर्तनकार. अरे वा म्हणाले. संध्याकाळी महाराज म्हणाले, अरे वा तुम्ही आले, तुमच्यामुळे आता रामानंद महाराजांना कीर्तन ऐकायला मिळेल. संध्याकाळी रामानंद महाराजांसमोर कीर्तनाची सेवा करता का तुम्ही? केली तर छान होईल. हात जोडून प्रल्हाद महाराज त्यांना बोलले, ज्याची किंमत 200 रुपये पण नव्हती. अशा कीर्तनकाराला हात जोडून महाराजांनी बसवलं. आपल्याबरोबर जेवायला संध्याकाळी भोजन प्रसादाला बसवलं. आणि रात्री कीर्तनकार बुवा कीर्तनाला उभे राहिले आणि समर्थांचा एक अभंग घेऊन ढोंगी माणसांची लक्षणं या विषयावर सद्गुरू प्रल्हाद महाराजांकडे बोट दाखवून त्यांचं नाव घेऊन यथेच्छ निंदा महाराजांची कीर्तनात केली. आणि हे टवाळखोर मुद्दाम सगळ्या लोकांना घेऊन तिथे गेलेले होते. त्याच्यामुळे कीर्तनाच्यासाठी मंदिर पूर्ण भरलेलं होतं. महाराज छानपैकी माळ घेऊन कीर्तन ऐकत होते. अरे वा छान कीर्तन झालं. महाराजांनी नमस्कार, वा वा किती छान म्हणाले, तुम्ही मला जागृत केलं म्हणाले, माझ्यातला ढोंगीपणा जाईल म्हणाले. मी ढोंगी असेल तर तसं मला तुम्ही मार्गदर्शन केलं, पायावर डोकं ठेवलं, थांबा म्हणाले. संध्याकाळी थांबवून घेतलं. मुक्काम झाला. ते दुसऱ्या दिवशी जाताना त्यांना मस्त वस्त्र, प्रावरण, संभावना पाकिटामध्ये घालून महाराज दिली. पुन्हा या बरं म्हणाले. प्रपंचामध्ये उत्कृष्ट शांती उपभोगू शकतात असे ज्ञानी पुरुष असतात. त्याच्यानं मला नेहमी संतांचे चरित्र वाचत असताना खरं हा एक फायदा होतो की असं नेहमी वाटतं की अरे इथे आपण असतो तर कसं वागलं असतं, इथे आपण वागलं कसं वागलं असतं. आणि हे जेव्हा चिंतन आपलं होतं ना, तर हळूहळू आपले दोष, आपल्यात दोष आहेच, आपण माणूस आहोत, दोष आपल्यामध्ये असणार. पण या सत्संगाच्या माध्यमातून 100% ते दोष हळूहळू कमी होतात. म्हणून आपल्या याच्यामध्ये तव संगतीने दुर्जन दुर्मती हळूहळू निवड. एकदम नाही जाणार आणि जाणं शक्य नाही, नव्याने ती जाऊ पडली. नाथ महाराज म्हणाले की प्रकांड पंडित असलेले सुद्धा क्रोधाच्या अधीन, कामाच्या अधीन फार लवकर जाऊ शकतात. पण संत, महापुरुष, ज्ञानी पुरुष हे प्रपंचामध्ये म्हणजे जिथे मुळातच दुःख आहे अशा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्यांची शांती कधी मिळेल. तिसरं म्हणाले, ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगत असताना ते म्हणाले की ज्ञानी पुरुष हा संपूर्ण प्रपंचात गृहस्थाश्रमात वागत असताना निष्काम वृत्तीने कर्तव्याचं आचरण करत असतो. तिसरं ज्ञानी पुरुषाचं लक्षण सांगतायत ना आपल्याला नाथ महाराज की अतिशय निष्काम वृत्तीने स्वतःचं कर्तव्याचरण. मला महाराजांचं एक वाक्य आठवतं. महाराज म्हणाले, आपण वागत असताना दैनंदिन जीवनामध्ये ज्याच्यासाठी जे आपलं करणं कर्तव्य आहे ते करावं आणि ते केल्यानंतर त्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं, त्यांनी आपल्याला श्रेय द्यावं किंवा त्यांनी आपलं ऐकावं
ही अपेक्षा न ठेवणं याला कर्तव्य असतं. कर्तव्याची किती सुंदर व्याख्या महाराजांनी सांगितली. ज्याच्याशी जे तुमचं कर्तव्य आहे, मुलगा असेल, सांगून पहा. नाथ महाराजांच्या जीवनचरित्रातून एक गोष्ट खूप सुंदर शिकण्यासाठी, ही निष्काम वृत्तीने कर्तव्य आहे. हरी नावाचा मुलगा त्यांचा, त्याच्या शिक्षणाची व्यवस्थित म्हणजे स्पेशल व्यवस्था हो, स्पेशल कोचिंग ज्याला आजच्या भाषेमध्ये एक शास्त्रीवाच हरीचा जन्म झाला की घरी ठेवला आणि त्या शास्त्रीवाला सांगितलं तुम्ही आमच्या घरी राहायचं आणि हरी बोलायला लागल्याच्या आधीपासून त्याला सगळे स्तोत्र म्हणायला लावले, त्याच्या कानावर पडायला. तो जेव्हा बोलेल तेव्हा स्तोत्रच किंवा संस्कृतच बोलला पाहिजे, अशी व्यवस्था नाथ महाराजांनी हरीसाठी केली. त्याच्यामुळे हरी वयाच्या 7व्या-8व्या वर्षी संस्कृत मधून बोलत होता. हरी हा वयाच्या 20व्या वर्षी प्रकांड पंडित झाला. हरी हा अनेक संस्कृत ग्रंथांचा गाढा अभ्यासक होता आणि संस्कृत विद्वान पंडित म्हणून 20व्या वर्षी पूर्ण भारतात म्हणू, कारण त्यावेळेला काशी हे नॅशनल इन्स्टिट्यूट होतं, राष्ट्रीय पातळीवरचं विद्वत्तेचं ठिकाण हे काशी होतं आणि काशीमध्ये हरी जाऊन एक विद्वान पंडित म्हणून राहत असे. इतका विद्वान मुलगा त्यांच्या पोटी जन्माला आला, नवे त्यांनी वाढवला. त्याच्यासाठी कर्तव्याचरण कसं केलं, तर या पद्धतीने केलं. आणि तो मुलगा एका विशिष्ट वयाचा झाल्यानंतर नाथ महाराजांसारख्या प्रकांड पंडित असलेल्या वैराग्यशील संत महात्मा आपले वडील आहेत याची जाण असलेल्या हरीने आपल्या वडिलांना सांगितलं की तुम्ही हे मराठीतून सांगताय, मला आवडत नाही. आणि त्यामुळे त्यांचे वाद झाले आणि हरी आईबाबांना सोडून आपल्या पत्नीला आणि मुलांना घेऊन काशीला निघून गेला. निष्काम वृत्तीने कर्तव्याचरण कसं करायचं, सज्जन हो, नाथ महाराजांच्या चरित्रामध्ये याच्यानंतर असं सांगितलं जातं, गिरिजाबाईंना खूप वाईट वाटलं. आई होती ती. नाथ महाराज स्थिर होते. नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. हे वाक्य किंवा ही ओवी सज्जन हो किती अनुभवातून आलेली. आपल्या पत्नीला समजून सांगताना नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. हे मला जमतं का? निष्काम वृत्तीने कर्तव्याचरण ज्ञानी पुरुष करत असतात. हे जे सूत्र आहे, तेव्हा मी कर्म कसं करतो, मी कर्तव्य कसं करतो, सज्जन हो, आपलं कर्तव्याचरण हे सकाम आहे. इथे चिंतनाचा विषय हा आहे की माझं कर्तव्याचरण कसं, मी माझ्याकडे पाहतो, मी माझा विचार करतो की मी आज म्हणजे इतकं असतं की मी मुलीसाठी करतो, मुलांसाठी करतो, त्यांनी मला म्हातारपणी विचारलंच पाहिजे. ही कामना सुद्धा जेव्हा राहणार नाही तेव्हा महाराज म्हणाले ते खरं प्रेम आहे. आपण निस्वार्थी प्रेम करतच नाही, करू शकत नाही, अशी अवस्था आपली आहे. पण संत सांगतात, नाथ महाराज काय म्हणाले की प्रपंचामध्ये बिघाड न करता परमार्थ साधू शकतो, नवे नवे तो मी तुम्हाला साधून दाखवलाय. सज्जन हो, नाथ महाराज जवळपास 10 ते 15 वर्ष काशीला गेले नाही. हरी निघून गेल्यानंतर गिरिजा माऊली म्हणायच्या, ते समजून सांगायचे. सगळ्या पहिल्या सर्कल मधल्या नातेवाईकांनी, जवळच्या आप्तेष्टांनी, स्नेहांनी नाथ महाराजांना विनंती केली, 12 वर्ष झाले हरी तुम्हाला सोडून गेला, आमच्यासाठी तरी तुम्ही इकडे जा. बरोबर, तुमची इच्छा आहे का? नाथ महाराज बायकोला घेऊन पुन्हा काशीला गेले. 1.5 वर्ष हरीजवळ राहिले. निष्काम, काय कर्तव्य करायचं, कुठेही त्याच्यामध्ये कामना नाहीये. चला हे सांगतायत का, करूया, करून पाहू. 1.5 वर्ष त्याच्याजवळ राहिले, त्याला समजून सांगितलं. नवे त्या दरम्यान रुक्मिणी स्वयंवर आणि नाथ भागवताचं लिखाण माझ्या माहितीप्रमाणे झालं. आणि मग नाथ भागवताची पालखी सगळ्या काशीमध्ये काशीच्या विद्वान पंडितांनी डोक्यावर घेतली. तो विद्वत सत्कार आपल्या बाबांचा जेव्हा पाहिला तेव्हा हरी परत आला. आणि हरी परत आल्यानंतर सहस्त्र भोजनाची कथा आपल्या सगळ्यांना मी सांगितलेली. ते पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं की माझा बाप फार मोठा आहे, माझा बाप खऱ्या अर्थाने मायबाप आहे, माझा बाप हा सद्गुरू स्थानावर संतांच्या ठिकाणावर बसलेला आहे. पण हे सगळं कर्तव्य करत असताना
त्यांची वृत्ती ही निष्काम होती. कर्तव्याचरण हे कर्तव्यापुरतंच होतं. सज्जनो, आपल्याला हे ज्ञानी माणसाची लक्षणं शिकून आपल्याला काय करायचं? आपल्याला ज्ञानी व्हायचं का? निश्चित व्हायचं. त्या प्रवासाला आपल्याला आज निघायचंय. हे सगळं ज्ञानी माणसांची लक्षणं याच्यासाठी सज्जनो आपल्याला अभ्यास आहे, की हे कधीतरी मला नवे नवे आत्तापासून मी जर अभ्यास केला, कारण बहुत आयु गेले राहिले अल्पजेकी, उर्वरित नच जाऊ व्यर्थ वाया. आजपर्यंतचं आयुष्य आपलं वाया गेलंय. हे सगळं वाचताना मी तुम्हाला म्हणतो ना, अगदी पहिल्यांदा डोळ्यात पाणी येतं, अरे आपण इतके दिवस हे का नाही वाचलं. धर्मापरिकर मामा सुद्धा म्हणायचे की माझं सुरुवातीचं आयुष्य केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त हट्टी स्वभावात गेलं. पाहिजे म्हणजे पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे, झालंच पाहिजे. आणि ज्या दिवशी मला माझ्या सद्गुरूंच्या कृपेने हा सत्संग प्राप्त झाला, ज्ञानेश्वरी माझ्या हातात आली, त्या दिवशीपासून कळालं की ज्ञानेश्वरी शिवाय, भगवंताच्या विचाराशिवाय आयुष्यात समाधान असूच शकत नाही. आणि ते फक्त भगवंताच्या चिंतने तुम्ही कुठेही मिळवू शकता, कुठेही मिळवू शकता. ही माळ नसते तर बोटावर, बोट नसते तर नुसतं मनाने चिंतन करत, केवढा आनंद याच्यामध्ये आहे. तर तिसरं तत्व ज्ञानीपुरुषांचं त्यांनी असं सांगितलं की निष्काम वृत्तीने आपलं कर्तव्याचरण करणारी ही माणसं असतात, ही सत्पुरुषांची लक्षणं. सज्जनो, भक्ती 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 म्हणजे तरी काय? भक्ती म्हणजे भगवंतावर खरं खरं कॉमा निस्वार्थपणे प्रेम करणं. आपण भक्ती करतोय सध्या, पण आपली भक्ती महाराज म्हटले तसे. महाराज म्हणाले तुम्ही माझ्याकडे येता, काय सुंदर सुंदर वाक्य आहे, इतकं चिंतनशील वाक्य तुम्ही सगळ्यांनी ऐकले, सगळ्यांच्या पाठ आहे. महाराज म्हणाले माझ्याकडे येणारे सगळे हिंग जिऱ्याचंच गिऱ्हाईक, केशर कस्तुरी मी द्यायला बसलोय, पण मला मागणारे सगळे हिंग जिरेच आहेत. आत्ताही आपल्या सगळ्यांची रोज मी म्हटलं ना की सकाळी उठलं मानस पूजेत लिस्टच असते. आता हे तेल तेल झालं पाहिजे, ते प्लॉटचं रजिस्ट्री झाली पाहिजे, ते सेकंड होम झालं पाहिजे, तिचा मेडिकलला नंबर लागला पाहिजे, तिकडची पसंती आली पाहिजे आणि चांगलं ठिकाण मिळेल. बरं ते झालं, आता समजा ठिकाण मिळालं, पुढे आता लग्न चांगलं झालं, लग्न झालं, पुढे काय? मुलगाच झाला, मुलगी झाली तर काय होणार? एवढी लिस्ट असते. म्हणजे काल आपण जो विषय पाहिला की आपली ध्येय आहेत, पण ही सगळी तात्पुरती ध्येय आणि ही कायम प्रापंचिकच ध्येय. आपण कधीच, म्हणून महाराज म्हणाले की अरे मला तुम्हाला त्याच्या पुढे जे आहे शाश्वत समाधान ते मला द्यायचंय, की जे कशावरच अवलंबून आहे. आणि ते एकदा तुम्हाला मिळालं ना, तर हे मिळालं काय न मिळालं काय याचं तुम्हाला भानच राहणार नाही. महाराज म्हणायचे की अरे तुम्ही इथे गुरुद्वाराला येता आणि परत रिकाम्या हाताने जाताना पाहून मला फार वाईट वाटतं. इथे जे महाराज म्हणाले माझ्याकडे तुम्हाला काय मिळेल, जगात कुठेच मिळणार नाही ते माझ्याकडे मिळेल. आणि ते म्हणजे काय? तर भगवंताच्या नामाचं प्रेम मी तुम्हाला वाटायला बसलो, ते मागायला या. मला तरी असं वाटत नाही, म्हणजे बाबा बेलसरांच्या प्रवचनामध्ये इतका सुंदर गोष्टी त्यांनी आत्यंतिक अनुभवाने सांगितल्या. ते म्हणाले मी खूपदा असं ठरवून जात, नवे नवे आपल्या सगळ्यांची अवस्था ती आहे, बाबांनी स्वतःवर घेतली. आपण जातो म्हणाले आपल्या सद्गुरूंच्या समोर उभं राहतो, समाधी असेल काय, पादुका असतील काय, आपण जातो आणि ठरवून जातो की नाही आता काहीच मागायचं नाही. आपलं काही विवेकानंदांसारखं होत नाही. विवेकानंदांना ते म्हणाले की तू जा, तुला काय पैसे पाहिजे ते माग. परमहंस म्हणाले 3 वेळा विवेकानंद गेले, म्हणाले मला भक्ती, ज्ञान आणि वैराग्यच नाही. ते पुन्हा परत आले, तुला मागायचं वेगळंच होतं ना, तुला पैसे पाहिजे होते, म्हणे तुला श्रीमंती पाहिजे होती, तुला शिक्षण पाहिजे होतं, आता पुन्हा जा म्हणले कालीमातीकडे. पुन्हा विवेकानंद गेले, पुन्हा म्हणाले आई दिसली की म्हणाले मला भक्ती, ज्ञान, वैराग्य. पुन्हा परत आले, पुन्हा तिसऱ्यांदा गेले, पुन्हा म्हणाले भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्यच मला नाही. असं मलाही वाटतं की आपलं तसं व्हावं. महाराज नको, नाम द्या, दुसरं काहीच नको, समाधान. आपण जातो, बाबा म्हणाले आपण ठरवून जातो की नाही आता काहीच मागायचं, फक्त नामाचं प्रेम मागायचं. गेलो महाराजांसमोर, आतून एक लिस्ट येते बरोबर, जे ओरिजिनल आपल्याला मागायचे असतं. आणि खरंच असं एवढं एवढं आपण सगळे सारखे असल्यामुळे छान एन्जॉय करू शकतो. आपल्या सगळ्यांचं सारखंच आहे. महाराज म्हणाले मला मध्यमवर्गीय माणसं फार आवडतात. महाराज बोलल्यामुळे इतकं छान कळालं की सद्गुरु तत्वाला काय वाटतं किंवा काय असतं. महाराज म्हणाले मला मध्यमवर्गीय माणसं फार आवडतात, कारण त्यांचं सगळं मध्यम असतं. म्हणाले त्यांचं पाप मध्यम, त्यांचं पुण्य मध्यम, त्यांच्या अपेक्षा मध्यम, त्यांचा विषय मध्यम, सगळंच मध्यम असतं. पण त्याच्यामुळे ही माणसं फार लवकर पुढे जाऊ शकतात. म्हणाले फक्त त्यांना थोडंसं पुश करावं लागतं, थोडंसं नामाचं प्रेम द्यावं लागतं. म्हणून निष्काम वृत्तीने कर्तव्य. म्हणून भक्ती म्हणजे काय, तर भगवंतावरचं खरं खरं निस्वार्थ प्रेम. की नको
असं कधीतरी होतं का महाराज आता फक्त मी जप करतो आणि माझा जप वाढण्यासाठीच मी जप करतो. बसतो आपण 4 माळा होतात. हळूच एक आतून वासना येते म्हणा किंवा एक काम आठवतं. महाराज तेवढं मात्र आता झालं पाहिजे बा तेवढं. असं होतं. पण हे कमी कमी होत जातं. नाराज व्हायचं. महाराज म्हणाले नाराज होऊ नका. होईल, नक्की होईल. आज नाही उद्या. पण पण पुन्हा एक छान आशावाद आहे की काही वर्षांपूर्वीचे आपण, महाराज म्हणाले नामानी वासना क्षीण होतात. एकदम क्षीण होतील का? नाही, हळूहळू क्षीण होतात. आणि मग काय हळूहळूच क्षीण जर होत असतील तर त्याची अनुभूती आपल्या सगळ्यांना आलेली. म्हणून पुढे म्हणतात ते की भक्ती म्हणजे भगवंतावरचं खरं निस्वार्थ प्रेम. पण आपण करतो विषयाची भक्ती. आपण महाराजांकडे जातो, महाराजांना हे ते मागतो. मग महाराज म्हणाले तुम्ही माझ्याकडे येता तेव्हा विषय मागता, तर तुम्ही भक्ती माझी करता का विषयाची? याचं उत्तर आपल्या सगळ्यांकडे आहे. पुढे म्हणाले संतांच्या सहज आचरणामधून भक्ती प्रगट होत राहते आणि ती पाहण्यासाठी ती शिकण्यासाठी संतांच्या सहवासात राहा. प्रयत्नपूर्वक वर्षातून काही दिवस तरी एखाद्या संत महात्मा, आता संत महात्मा मिळणं कठीण, मिळालं तर आपल्याला ओळखणं कठीण, ओळखलं तर त्यांनी आपल्याला परवानगी देणं राहायला येणं. पण जेव्हा जेव्हा शक्य आहे चांगल्या साधकाकडे, चांगला नाम साधक असेल, ज्येष्ठ साधक असेल, एखादा संत महात्मा असेल, अगदीच नाही जमलं तर आपल्या गुरूंच्या घरी जाऊन राहावं. पण गुरूंच्या घरी जाऊन राहत असताना एक मनाशी घुमगाट बांधावी. महाराज मी तुमच्याकडे येतो. आणि तिथे आल्यानंतर आपली भावना तिथे जाताना कशी असावी की आता तिथे जे घडेल ते सगळं महाराजांच्या इच्छेने घडेल. म्हणजे तुम्हाला जर कोणी ताटावरून उठून दिलं, उठा उठा सध्या तुम्ही जेवू नका, आपल्याला अपमान वाटतं का? महाराजांची इच्छा मी आता. जोगळेकर काका आमच्या बरोबर होते. जोगळेकर काका एवढे चांगले सांग, ते म्हणाले गोंदवल्यात गेल्यावर बऱ्याच वेळेला सुरुवातीच्या काळात आमचं पोट भरायचं नाही म्हणे, पण तिथे भात असायचा. पण काही दिवसांनी लक्षात आलं की आपल्याला नामासाठी जेवढं अन्न आवश्यक आहे तेवढंच महाराज आपल्या ताटात घालतात. पुन्हा ते आपल्याला बऱ्याच वेळेला सुरुवातीच्या काळात पुन्हा चला चला संपलं की असं काय ते रागवायचे. तर ते रागावणं, ते बोलणं सुद्धा महाराजांची आपल्याला घडवण्यासाठीची इच्छा आहे, हा भाव ठेवून आपण सद्गुरूंच्या घरी गेलो. आणि अशा भावाने जर आपण तिथे गेलो तर आपण खूप काही शिकू शकतो. संतांच्या सहज आचरणातून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि त्याही पेक्षा त्यांच्या सहज आचरणातून, त्यांच्या सहजच्या वागण्यातून भक्ती प्रगट होत असते. पूज्य श्री प्रल्हाद महाराज 77-78 साल थकले होते. 85 वर्षांचं वय झालं होतं. काही व्याधी पोटातल्या झाल्या होत्या. प्रोस्टेट ग्लँडचं ऑपरेशन झालं होतं. शेवटी पंचमहाभूताचं शरीर आहे. इतके वर्ष ते एका पद्धतीने राहिलं तर काहीतरी त्याला होणं. त्यांनी औषध घ्यावं, आयुर्वेदिक औषधं सुरू होती. सगळेजण प्रार्थना करायचे, म्हणायचे महाराज औषध घ्या त्याच्याशिवाय. एकदा महाराजांना इतकी उष्णता वाढली, तोंडामध्ये एवढे फोड आले आणि वैद्यांनी औषध दिले आणि म्हणाले आता थोडं महाराजांनी कमी बोलावं किंवा महाराजांनी थोडं मौन पाळावं. महाराज खरं म्हणजे मौनातच असायचे, नाम घ्यायचे आणि मौनात असायचे. म्हणजे काय, तर इतके लोक यायचे, त्या प्रत्येकाला फक्त महाराज नामाविषयी महाराजाविषयी सांगायचे. त्याच्यामुळे लौकिक अर्थाने ते मौन होतं शास्त्रदृष्ट्या, पण महाराजांना बोलावं लागायचं. तर महाराजांच्या घशाला फोड आले तर ते म्हणाले घशाचं दुखणं झालं. ते कसं सेवेकराने जाऊन सांगितलं महाराज आपण जरा कमी बोला किंवा आपण बोलू नका. तर महाराज म्हणाले अरे भवरोगाचं औषध आपल्या जवळ आहे, ते जर आपण या लोकांना दिलं नाही त्याच्यापेक्षा तर हा रोग कमी आहे ना. म्हणाले हा भवसागर तरुण जाण्यासाठी हे जे भवरोगी आलेले आहेत यांना जर मी बोललो नाही, नामाचं महात्म्य नाही सांगितलं तर कोण सांगणार. आणि दुसरं ते त्याच्यासाठी चालेल. तिसरं माझ्या गुरुची आज्ञा आहे की सगळ्यांना नाम वाट. माझ्या बोलण्याने माझा घसा दुखेल म्हणाले, पण भवसागरात तरुण जाण्यासाठी ते आवश्यक. दुसरं जे काही आयुर्वेदिक औषध होती, काढे होते, चाटण होतं, ते काही द्यायचं असेल तर महाराजांच्या समोर ते औषध देऊन दिलं. महाराज म्हणजे अरे रामानंद महाराजांना दाखवू नका ते.
ती महाराजांना दाखवा. आणि मग गोष्ट फार साधी आहे की आपल्याला दिलेलं औषध सुद्धा महाराजांना दाखवून द्यावं. तात्यासाहेब देहात होते, म्हणजे ज्यांच्या मुखातून महाराज बोलले. मला वाटतं त्यांच्या समोर एकदा आलू वडा तात्यासाहेबांना दिला आणि त्याच्यात कांदा असेल असा काहीतरी कोणाला संशय आला. तात्यासाहेबांना तो आलू वडा दिला आणि ते म्हणाले महाराजांना दाखवा आणि मग मला द्या. तर ती व्यक्ती म्हणाले की त्याच्यामध्ये बहुतेक कांदा नसून तो महाराजांना कसा दाखवू. तात्यासाहेब म्हणाले मला विष जरी प्यायला दिलं तर ते मी महाराजांना आधी दाखवेल आणि मग ते मी पिईन. संत मीराबाई संतच होती, त्याच संतांच्या अंश सज्जन आपल्याला संतांच्या सहवासात राहिल्याने आपल्याला ते त्यांच्या आचरणातून सहज भक्ती कशी करावी. या भक्तीमध्ये सूत्र असं आहे की तुम्ही आम्ही उद्या पाणी पिताना सुद्धा स्मरण करायला काय हरकत. हे एक सूत्र इतकं सुंदर आहे की संतांच्या सहज आचरणातून आपल्याला भक्ती पाझरलेली दिसते. म्हणून संतांच्या सहवासात साधकांनी राहावं. सज्जन हो, नित्य अनुसंधान हा महाराजांचा आवडता विषय. महाराज म्हणाले तुम्हाला जर परमार्थ साधायचा असेल तर अनुसंधानात राहणं फार गरजेचं आहे. आणि अनुसंधानात जर राहायचं असेल तर मी म्हटलं ना आपल्याला की आपण आता हे अधिष्ठान इथे स्थापन केलं. आपल्या घरी जे आहे, आपल्या देवघरात असेल, आपल्या हॉलमध्ये असेल, जिथे कुठे असेल, तर त्याच्याशी नित्य संवाद साधणं याच्यासारखं उत्कृष्ट साधन. पुढे ते म्हणाले एक सूत्र फक्त सांगतो आणि थांबतो. भगवंताची भक्ती कशी करावी म्हणाले. मनाने, वाणीने, त्याच्यानंतर मीपणा त्याला अर्पण करून आणि कर्म करून. 4 सूत्र सांगितली. भक्ती कशी करायची हे ऐकायला थोडस एक सिद्धांत म्हणून अवघड आहे, पण खूप सोपं आहे आणि खूप आनंददायी. वेदांत ऐकायला, सिद्धांत समजायला थोडेसे अवघड आहे, पण एकदा ते समजले, जर आचरणात आणले ना तर त्याच्यामुळे निर्माण होणारं आनंदी जीवन वेदांताला अपेक्षित आहे. म्हणून बघा, एकदा खूप वर्षांपूर्वी, आपण नेहमी खूप वर्षांपूर्वी मी जेव्हा प्रवचनाचं पुस्तक वाचत होतो तेव्हा महाराज म्हणाले की महाराजांचं बोधवचन आहे खाली लिहिलेले एका प्रवचनाच्या खालचं, की वेदांत रोज आचरणात आणावा. जेव्हा ते मी वाचलं, काय वेदांत वाचनात आणावा म्हणजे काय करायचं. वाक्य ऐकलं काय लक्षात येतं आपल्या. वेदांत नित्य आचरणात आणावा. वेदांत त्याच्यासाठीच सांगितलाय की मानवी जीवन हे खऱ्या अर्थाने समाधानी, तो माणूस खऱ्या अर्थाने समाधानी व्हावा. खऱ्या अर्थाने याचा अर्थ काय, का असं सांगितलंय. तर प्रत्येक जण आपलं प्रारब्ध घेऊन आलेला आहे, त्याच्यामुळे त्याच्या वाट्याला दुःख येणारच आहे, पण त्याही दुःखात तो आत्यंतिक समाधानी राहू शकतो असं भारतीय तत्वज्ञान वेदांत सांगतो. आणि त्याच्यासाठी म्हणून या सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत. अरे तुमच्या आयुष्यात दुःख येणारच, मृत्यू येणारच, तुमचा नियर डिअर पर्सन जाणारच, तुम्हाला एकटं राहावं लागणार, तुम्हाला व्याधी होणार, पण ह्या सगळ्या कोणाला होणार आहे, या देहाला होणार आहे. मग या देहामध्ये जो राहतो तो आत्मा, त्याचं मन, त्याचं अंतःकरण हे आनंदात राहू शकतं. देहाला अनेक व्याधी जरी झाल्या तरी मन आनंदात राहू शकतं. हे भारतीय शास्त्र सांगतं आणि संत आचरण आपल्या समोर दाखवतात. आपण पाहिलेलं आहे. आपण आणि केवळ संतच नाही सज्जन हो, संतांच्यावर निष्ठा ठेवून अखंड नामस्मरणात राहिलेली तुमच्या माझ्या घरातली सामान्य कुटुंबातली सामान्य गृहस्थाश्रमी माणसं सुद्धा अत्यंतिक सद्गतीला प्राप्त झालेली महाराजांच्या कृपेने मला सुद्धा पाहायला मिळाली. महाराज काय म्हणाले, देह प्रारब्धावर सोडून द्या. आता हे ऐकायला सोपं वाटतं. तुम्ही म्हणून का होईल, तुम्ही सांगता गप्पा खूप छान, म्हणून सगळं शक्य आहे, निश्चितपणे शक्य. तर ते म्हणाले की मन, वाणी, कर्म आणि मीपणा भगवंताला अर्पण करून भगवंताची भक्ती करा. आता मन भगवंताला कसं अर्पण करावं. एक करावं, शांतपणे जर बसलो तर आपल्या आत्ता, म्हणजे आता इथून भागवत संपून घरी जाऊन बसले किंवा श्रवण करून बसले, सगळे आहोत जाऊ इथून आत्ता भाजी आणा, हे करा, दळण आणायचं राहिले, काय जे असतील तुम्हाला, भांडे घासायचे, कोणा काय, इतके विचारांची शृंखला या मनात. म्हणजे मन रिकामं राहत नाही, ते चंचल आहे. मग हे सगळं करत असताना त्या मनाला
भगवंताच्या नामाची फार अवघड सवय लावू. अखंड नाम येणं फार अवघड आहे, पण अभ्यासाने हळूहळू साधतं. मग त्या मनाला त्याच्या चिंतनात गुंतवायचंय ना. तर मग काहीतरी सुंदर लीला प्रसंग किंवा एक गोष्ट सगळ्यात उत्तम मी म्हटलं अधिष्ठान स्थापन केलं. त्यांच्या काना महाराज आता दळण आणायला जावं लागतं. चला, त्यांना सांगा निघा. पुन्हा घरी आले. 4 मिनिटांनी घरी आले, 5 मिनिटांनी. महाराज दळण आणलं. ₹50 झाले. सांगा ना तुम्ही. त्यांना तुमच्या ₹50चा इंटरेस्ट नाही, तुमच्या दळणात तर बिलकुलच नाही. त्यांनी त्यांच्याच घरचं दळण कधी पाहिलं नाही. त्यांना त्यांचाच गृहस्थाश्रम कधी महाराजांनी सांगितलं, "मला माझा प्रपंच करता आला नाही, पण विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे." म्हणजे तुमच्या सगळ्यांचं विकत श्राद्ध केवढं आश्वासन आहे. पण आपण इतके विद्वान आहोत. शेवटचं आहे ना मीपणा. आपण त्यांना द्यायलाच तयार नाही. महाराजांचं दुःख ते. अरे मी तुम्हाला सांगतो, आपल्या लेकराला आपण सांगतो, "अरे तू काळजी करू नको, काळजी करू नको. मी तुझा बाप तुझ्या पाठीशी आहे." तरी पोरगं जर रडत असेल तर 2 रट्टे देतो. महाराज रट्टेही देत नाही. ते म्हणतात, "अरे मी तुम्हाला सांगतो की तुमचा प्रपंच माझ्या पार चरणांवर घाला आणि बिनधास्त राहा." किती एक वाक्य छान आहे. "तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो." एवढं आश्वासन तुमचा माझा मायबाप देतो. तरीही आपण त्याप्रमाणे ऐकत नाही, वागत नाही. याचं दुःख त्या मायबापाला किती असेल, त्या सद्गुरू माऊलीला किती असेल. म्हणून राहिलेला विषय आपण पुढे घेणार आहोत. 2 सूचना फक्त पटकन देतो. ती म्हणजे